दहिसर चेक नाका के पास 13 वर्षीय बच्चे की दर्दनाक मौत। सीनियर पाई प्रफुल्ल वाघ का बड़ा बयान। नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। दहिसर चेक नाका के पास हुए दर्दनाक सड़क हादसे में 13 वर्षीय बच्चे की जान चली गई। इस घटना ने एक बार फिर सड़क सुरक्षा और सड़क पर मौजूद जानलेवा गड्ढों को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। इस वीडियो में सुनिए सीनियर पाई प्रफुल्ल वाघ का बयान, जिसमें उन्होंने हादसे और सड़क की स्थिति से जुड़े महत्वपूर्ण पहलुओं पर जानकारी दी। सीनियर पाई प्रफुल्ल वाघ के अनुसार, सड़क पर मौजूद गड्ढों को लेकर एनएचएआई, एमबीएमसी और संबंधित अधिकारियों के साथ पत्राचार किया गया है। मासूम की दर्दनाक मौत के बाद बड़ा सवाल, अगर सड़क के गड्ढे हादसों की वजह बन रहे हैं, तो आखिर इसकी जिम्मेदारी किसकी है? देखिए पूरा वीडियो और जानिए हादसे के बाद पुलिस प्रशासन की ओर से क्या कार्रवाई की गई और सड़क सुरक्षा को लेकर क्या कदम उठाए जा रहे हैं। ये खबर सड़क सुरक्षा और नागरिकों की जान से जुड़े गंभीर मुद्दे को सामने लाती है। मुंबईच्या दिशेने मोटरसायकलवर एक व्यक्ती त्याच्या दोन मुलांना घेऊन काश्मीरा बाजूकडे जात होता। त्यावेळेस त्या मागे बसलेला जो मुलगा होता तो खाली पडला आणि त्याच्यावरून सिमेंट मिक्सर गेल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। मृत्यू झालेल्या मुलाच्या वडिलांचं म्हणणं असं आहे की सिमेंट मिक्सरने त्यांना पाठीमागून ठोकलंय आणि त्यामुळे मागे मागे बसलेल्या मुलाचा बॅलन्स गेल्यामुळे एक सिमेंट मिक्सर त्याच्या डोक्यावरून गेला आणि त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। काही साक्षीदारांचं म्हणणं असं आहे की रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत त्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे मोटरसायकलचा बॅलन्स गेलेला आहे आणि बॅलन्स गेल्यामुळे मागे बसलेला मुलगा पडून ऍक्सिडेंट झालेला आहे। काश्मीरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत। इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। आम्ही कॅमेरे बघतोय आणि त्या कॅमेऱ्यामधून अपघाताचं नेमकं काय कारण आहे हे अजून समोर येणं बाकी आहे। काश्मीरा पोलीस स्टेशनमध्ये जो मुलगा मृत झाला त्याच्या वडिलांच्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। मुलाला आमचे एपीआय पालवे यांनी आधी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, त्यानंतर आता त्याला टेंबा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत। मुलगा मृत झालेला आहे। नॅशनल हायवे अथॉरिटीच्या ताब्यातला हा रस्ता आहे। यांना नॅशनल हायवे अथॉरिटीमध्ये त्यांना खड्डे भरावे, रस्ते व्यवस्थित करावे यासाठी आम्ही त्यांना अनेक नोटिसेस दिलेल्या आहेत। इव्हन वाहतूक शाखेचे जे एसीपी साहेब आहेत त्यांनी BNSS 168 नुसार सुद्धा त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत की उद्या समजा काही अपघात झाला किंवा काही फॅटॅलिटी झाली तर जर नॅशनल हायवे अथॉरिटीची चूक आढळली तर त्यांना जबाबदार धरण्यात येईल असे सुद्धा आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेले आहे।